नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला 6वा धडा, ज्याचे नाव आहे स्तंभालेख. आता ह्या धड्यामध्ये किंवा ह्या भागामध्ये पाहणार आहोत स्तंभालेख कसा काढायचा. हा आहे भाग क्रमांक 2 आणि यामध्ये पाहूया आपण स्तंभालेख कसा काढायचा, त्यावरची वेगवेगळे उदाहरणे आणि त्यावरती आधारित सराव संच. तर चला आपण शिकूया स्तंभालेख कसा काढायचा ते. स्तंभालेख म्हणजेच बारग्राफ काढणे. स्तंभालेख काढणे म्हणजे आपण आता कसं करूया ते आपण एक उदाहरण घेऊ. एका रोपवाटिकेतील रोपांची माहिती खाली दिली आहे. ही माहिती स्तंभालेख काढून दाखवा. तर ह्या रोपवाटिकेमध्ये बरेच रोप आहेत. त्यांची रोपांची संख्याही दिली आहे. रोपांची नावे आणि रोपांची संख्या आहे. तर यांचा आपल्याला काढायचा आहे स्तंभालेख. तर लक्षात ठेवा, जी माहिती किंवा जी वेगवेगळी आपल्याला माहिती दिली आहे ती पहिले एक्स अक्षावरती काढायची आणि त्यांची संख्या, त्या दिलेल्या माहितीची संख्या ही नेहमी वाय अक्षावरती काढायची असते किंवा वाय अक्षावरती तेवढ्या उंचीचा आपल्याला स्तंभालेख काढायचा असतो. तर चला सुरू करूयात. पाहूयात स्तंभालेख काढायची पद्धत. तर पहिले आपण एक आलेख कागद घेऊया. या आलेख कागदावर मध्यभागी रेषा, रोपांचे प्रकार व संख्या असे शीर्षक लिहू, म्हणजे सगळ्यात वरती मधोमध. त्यानंतर एक्स आणि वाय अक्ष व ओ हा त्यांचा छेदनबिंदू काढा. एक्स अक्ष म्हणजे पाया, वाय अक्ष म्हणजे त्याचा काटकोन आणि ओ हा त्या दोघांचा छेदनबिंदू. पण वाय अक्ष नेहमी डाव्या बाजूलाच काढला जातो. एक्स अक्षावर रोपांची नावे सारख्या अंतरावर लिहा. म्हणजेच काय, तुम्हाला वाय अक्षाच्या एक एकक सोडून दुसऱ्या एककावर आपल्या रोपांचे नाव लिहा. ते पूर्ण एकक हे फक्त रोपांच्या स्तंभासाठी असेल. त्यानंतर पुन्हा एक एकक सोडा, त्यानंतर दुसरा एक एकक घ्या, त्यामध्ये पुन्हा एक रोपाचे नाव लिहा. अशा प्रकारे आपण सगळे रोपांची नावे आपण लिहिणार आहोत. 3. रोपांच्या संख्यांना 5 ने भाग जातो, म्हणून वाय अक्षावरती 0.5 सेंटीमीटर बरोबर 5 रोपे, म्हणजेच 1 सेंटीमीटर इक्वल टू किंवा बरोबर 10 रोपे हे प्रमाण योग्य प्रकारे दाखवता येते, म्हणून हे प्रमाण घ्या. पहा, आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये कशाने भाग जातो हे आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यांच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर या संख्येला 5 किंवा 10 ने भाग जातो, म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणजे एक एकक हे 10 रोपांचे इतके आहे, असे प्रमाण घेऊन चालूया. कागदाच्या उजव्या कोपऱ्यात प्रमाण लिहा. म्हणजे काय, 1 सेंटीमीटर इक्वल टू किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10 रोप हे प्रमाण आपल्याला उजव्या भागेत, एकदम उजव्या वरच्या भागेत आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक रोपाच्या नावावर एक्स अक्षावर योग्य उंचीचा स्तंभ आपण काढूया. म्हणजेच काय, जेवढे रोपांची संख्या आहे तेवढ्या उंचीचा आपल्याला स्तंभ आपल्याला तिथे काढायचा आहे. तर पाहूया आता आपण आलेख कसा काढला ते. तर मोगरा, तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे 4 प्रकारची फुलं आहेत किंवा रोप आहेत आणि त्यांची संख्याही दिलेली आहे. तर बरोबर वाय अक्षापासून एक एकक सोडून आपण दुसऱ्या एककावर आपण एक रोप घेतले, पुन्हा एक एककाची जागा सोडली, दुसऱ्या एक एकावर जाई लिहिली, तसं आपण करत गेलो. आता मोगरा, एकूण रोपांची संख्या मोगराची आहे 70. तर आपण म्हटले 1 सेंटीमीटर म्हणजे 10 रोपे, हे 1 सेंटीमीटर म्हणजे एक एकक. तर असे आपल्याला किती एकक मोजत द्यावे लागतील, तर आपण 10चा पाडा आपण इथे लिहिला. तर बरोबर 7व्या एककावर आपल्याला हा स्तंभ थांबवायचा आहे. तर इथून एक रेषा सरळ घेऊन जावा, 70 वरती आपण आडवी रेषा मारून पुन्हा ती खाली घेऊन तो आपला झाला एक स्तंभ, जो आहे मोगऱ्यासाठी. तसा जाईची आपल्याला लिहित 50 रुपये, तर 50 रुपयांपर्यंत आपल्याला त्यांची उंची ठेवायची स्तंभाची. जास्वंदाची आपल्याला 45 रुपये. तर बघा, हा आहे 40 आणि हा आहे 45, ह्या दोन्ही मध्ये एक एकक आहे आणि या एककाला 10 रेषांमध्ये भागले आहे. तर बरोबर ही रेषा सोडून, 40ची रेषा सोडून बरोबर 5वी एक छोटीशी ठळक रेषा असते, ती असते आपली 45वी किंवा 5वी. जसे इथे तुम्ही पाहिलात तर इथे 0 आहे, त्यानंतर पुढचं एकक आहे त्यावरती 10 संख्या लिहिली आहे. परंतु जर 5 रुपये लिहायचे असेल किंवा 5 रुपये दाखवायचे असेल तर ही एक छोटीशी ठळक रेषा असते, ही गडद ठळक रेषा असते. त्यानंतर एक कमी ठळक रेषा असते, ती बरोबर त्यांचा मधोमध म्हणजे 5वी रेषा दाखवते किंवा 5 ही संख्या दाखवते. तर जास्वंदाची आपल्याला किती फुले होती किंवा रोपे होती, 45 रुपये होती. तर बरोबर 40 आणि 45 मध्ये एक छोटी कमी ठळक असणारी संख्या आहे किंवा रेषा आहे, ती रेषा आपली असते 45. त्यानंतर शेवंती ह्या रोपाची 80 रुपये, तर आपण 80 पर्यंत हा स्तंभ वाढवला. तर अशा प्रकारे आपण काढतो स्तंभालेख. परंतु लक्षात ठेवा,
आपल्याला स्तंभालेखाची माहिती, स्तंभालेखाचे प्रमाण, स्तंभालेखाचे अक्ष, स्तंभालेखावरती कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवायच्या आणि त्यांची संख्या किती आहेत ते हे बरोबर दाखवले पाहिजे. नाहीतर आपले उत्तर चुकू शकते किंवा मार्क कमी होऊ शकतात. लक्षात ठेवा, स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असते. म्हणजे जर स्तंभांची रुंदी 1 सेंटीमीटर किंवा 1 एकक घेतली असेल तर सर्व स्तंभांची रुंदी 1 एककच घ्यावी लागते. लगतच्या स्तंभांमधील अंतर समान असते. म्हणजेच काय, 2 स्तंभांमधले अंतर जर 1 सेंटीमीटर किंवा 1 एकक ठेवले तर पुढच्या 2 लगतच्या स्तंभांमध्ये पण तितकेच अंतर ठेवायचे असते किंवा येणाऱ्या पुढच्या स्तंभांमध्ये. सर्व स्तंभ योग्य उंचीचे असतात. म्हणजेच काय, आपण उंची हे एक प्रमाण घेऊन ठेवलेले असते. ते प्रमाण आपल्याला नेहमी उजव्या बाजूला कोपऱ्यात लिहायचे असते वरती. ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला ठेवणे लक्षात आहे जेव्हा आपण स्तंभालेख काढतो तेव्हा. तर चला आता सोडूया सराव संच. आपला सराव संच 19 आपण सोडूया. यातला पहिला प्रश्न आहे, एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे. चला आपण सोडूया सराव संच 19. आता पहिला प्रश्न आहे, एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. पण इथे प्रमाण दिले आहे, वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी लिहा किंवा पाणी घ्या. आता नावे दिलेत रमेश, शोभा, अयुब, ज्युली आणि राहुल. आणि त्यांचा पिण्याचा वापर लिहिला आहे 30 लिटर, 60 लिटर, 40 लिटर, 50 लिटर, 55 लिटर. लक्षात ठेवा, वाय अक्षावरती या लिटर मध्ये 10 लिटरचं प्रमाण म्हणजे 1 सेंटीमीटर एवढे घ्यायचं. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 लिटर झाले. तर 30 लिटर साठी किती, 3 सेंटीमीटर म्हणजे 3 एकक वरती जायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. तर वाय अक्षावरती आपल्याला ही नावे असतील आणि एक्स अक्षावरती या पाण्याचा वापर लिहिला असेल. तर पाहूया याचे उत्तर. तर पहिले आलेख कागद घ्या, त्यावरती लिहा कुटुंब व त्यांनी पाण्याचा केलेला वापर. त्यानंतर लिहा उजव्या कोपऱ्यात वरती वाय प्रमाण, वाय अक्षावरती आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी घेतले. आता हे 2 अक्ष काढा, एक्स अक्ष आणि वाय अक्ष, आणि त्यांचा छेदनबिंदूला ओ नाव देऊ. आता बरोबर एकक सोडून एक स्तंभ काढू आणि 2 स्तंभांच्या मध्ये बरोबर 1 एककाचाच समान अंतर ठेवू. हर एक स्तंभांची रुंदी 1 एककच ठेवली तर तुम्ही पाहू शकता. तर हे झाले 1 एकक. तर ही जी गडद लाईन आहे किंवा गडद रेषा आहे ती आहे 1 एकक. बरोबर मधोमध एक छोटी कमी गडद असलेली एक रेषा असते ती दाखवते 5 किंवा बरोबर मध्य. तसंच इथे पाहू शकता या सगळ्या गडद लाईनी आहेत किंवा रेषा आहेत, पण त्याच्यामध्ये बरोबर मधोमध एक कमी गडद असणारी पण रेषा असते ती दाखवते त्याचा मध्य, म्हणजेच 5 ही संख्या. तर चला, एक्स अक्षावरती आपण सगळ्या कुटुंब प्रमुखांची नावे लिहिली आणि वाय अक्षावरती त्यांनी लिहिलेले किंवा त्यांनी घेतलेले पाण्याचा वापर तो पण लिहिला. सर्वात जास्त पाण्याचा वापर किती झालाय, 55. तर त्याच्यावरती आपण एक 60 पर्यंत एककापर्यंत आपण मोजमाप घेतले. सगळ्यात जास्त वापर झालाय 60, तर आपण 60 एककापर्यंत आपण त्याचा वापर लिहू शकतो. आता सुरू करूया. रमेशने एकूण 30 लिटर पाणी पिले. म्हणजे आपण किती एकक वरती जायचंय, तर पहिलं एकक, दुसरं एकक, तिसरं एकक, ते 3 एकक. कारण आपण लिहिले 10 लिटर म्हणजे 1 सेंटीमीटर, तर असे 30 लिटर म्हणजे 3 सेंटीमीटर, म्हणजे 1, 2, 3 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला जावं लागेल. कारण 1 एकक म्हणजे आपली रुंदी असते किंवा उंची असते 1 सेंटीमीटर इतकी. आता शोभाने एकूण 60 लिटर पाणी पिले किंवा पाण्याचा वापर केला, तर आपण 60 पर्यंत हा स्तंभ काढू. तसाच अयुबचा 40, जुलीचा 50 आणि राहुलचा 55 इतका आपण स्तंभ काढला. तर अशा प्रकारे आपण काढतो स्तंभालेख. आता यापुढे पाहूया पुढचं उदाहरण. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवली आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे वरून स्तंभालेख काढा. तर वाय अक्षावरती प्रमाण दिले 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. आता तुम्ही पाहू शकता प्राणी आहेत हरिण, वाघ, माकड, ससा आणि मोर. परीक्षेमध्ये हे प्रमाण आपल्याला दिले असेल तर ठीक, नसेल दिले तर आपल्याला ओळखायचे 1 सेंटीमीटर बरोबर किती प्रमाण घ्यायचे. तर पहा, हे जी संख्या दिली आहे ही संख्या कुठल्या संख्येच्या पाड्यामध्ये येते. सगळ्यात मोठी संख्या शोधायची. तर तुम्ही पाहू शकता 20, 12, 16, 8 आणि 4 हे 2च्या पाड्यात पण येतात, 4च्या पाड्यात पण येतात. परंतु सगळ्यात मोठी संख्या शोधायची ती म्हणजे 4. म्हणून आपण घेतो 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. जर आपण 1 सेंटीमीटर बरोबर 2 प्राणी घेतले तर आपल्या स्तंभालेखाची उंची खूप जास्त होती, जी आलेख कागदाच्या बाहेरही जाऊ शकते. म्हणून सर्वात मोठा किंवा सर्वात मोठी संख्या आपल्याला पाहिजे जी या सगळ्यांना भागू शकते, तर ती आहे 4. म्हणून इथे प्रश्नात पण वाय अक्षावर
1 सेंटीमीटर इक्वल टू किंवा बरोबर 4 प्राणीचे एवढे प्रमाण दिले आहे. आता चला एक्स अक्षावरती आपण लिहूया या प्राण्यांची नावे आणि वाय अक्षावर काढूया यांची संख्या. तर पहिली लिहिली आपण प्राणी संग्रहालयातील प्राणी व त्यांची संख्या, कारण ही आपल्याला माहिती या ग्राफ मध्ये किंवा आलेख मध्ये दाखवायची आहे. प्रमाण लिहिले वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. आता पहिले सगळे प्राण्यांची एक किंवा एक रुंदी घेऊन आपण प्राण्यांची नावे लिहिली वाय अक्षावरती आणि त्यांची संख्या वाय अक्षावरती लिहिली. आता एक काम करूया, एक आलेख कागद घेऊ, त्या आलेख कागदाच्या बरोबर मध्ये आपण त्या आलेखाची माहिती लिहू, कारण या आलेखावर आपण काय दाखवणार ते आपल्याला लिहावं लागते बरोबर मधोमध. प्राणी संग्रहालयातील प्राणी व त्यांची संख्या. त्याच्या उजव्या कोपऱ्यावरती आपल्याला वरती लिहायचं आहे प्रमाण, जे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी लिहिले. आता एक काम करू, बरोबर खाली वाय ऍक्सिस किंवा वाय अक्ष काढू आणि त्याच्या आलेख कागदाच्या डाव्या बाजूला वाय अक्ष काढू आणि त्याचा बरोबर छेदनबिंदूला ओ नाव देऊ. आता आपल्याला पुढचे काम असं करायचे की एक एकक जागा सोडून आपल्याला पुढच्या एक एककात प्राण्यांसाठी रुंदीसाठी किंवा प्राण्यांच्या नाव लिहायचं, त्याला बरोबर रुंदी ठेवली 1 एकक. असेच अंतर ह्या पुढच्या येणाऱ्या सर्व स्तंभांसाठी केले. आता दुसरी गोष्ट म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी, म्हणजेच हे 1 सेंटीमीटर जे अंतर आहे ते 4 प्राण्यांसाठी झाले. तर बरोबर ही गडद लाईन 4 सेंटीमीटर 4 प्राणी दाखवते, तर ही कमी गडद लाईन ही 2 प्राणी दाखवली. आता चला सुरू करूयात. तर हरिण आपल्याकडे एकूण आहेत 20, तर आपण 4चा पाडा आपण लिहित गेला तर 1 2 3 4 आणि 5व्या सेंटीमीटरला बरोबर आपल्या हरणाची स्तंभ थांबतो किंवा तिथेपर्यंत दाखवतो. तसेच वाघ आहेत आपल्याकडे 4, माकड आहेत आपल्याकडे 12, ससा आहेत आपल्याकडे 16 आणि मोर आहेत आपल्याकडे 8. तर तितक्या उंचीचे आपल्याला स्तंभ किंवा त्या अंतरापर्यंत आपल्याला स्तंभ काढायचे. तर अशा प्रकारे आपण काढतो स्तंभालेख. तिसरा प्रश्न, एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर खालील तक्त्यात दिली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण दिले वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. आता कार्यक्रम आहेत नाटक, नृत्य, गायन, वादन, एकांकिका आणि विद्यार्थ्यांची संख्या 24 40 16 8 आणि 4. त्या सगळ्या संख्यांना 4 ने भाग जातो म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी असे आपण इथे प्रमाण प्रश्नामध्येच दिलेले आहे. तर आपण पहिले आलेख कागद घेऊन त्याच्या बरोबर मध्ये वरती कार्यक्रम व त्यात भाग घेणारे विद्यार्थी असे नाव लिहिले. नंतर उजव्या बाजूला सगळ्यात वरती आपण प्रमाण लिहिले वाय अक्षा बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. पहिले एक्स अक्ष काढला खाली, तो असतो पाया. त्यानंतर बरोबर डाव्या बाजूला काटकोनात वाय अक्ष काढला आणि त्यांच्या छेदनबिंदूला ओ नाव दिले. एक्स अक्षावरती आपल्याला कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत त्यांची नावं लिहिली आणि वाय अक्षावरती त्या कार्यक्रमात किती विद्यार्थी सहभाग घेणार आहेत त्यांची संख्या लिहिली, तर विद्यार्थ्यांची संख्या आणि इथे लिहिले कार्यक्रम. आता पुढे नाटकात एकूण किती विद्यार्थी काम करत होते तर 24. तर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी लिहिले, तर आपल्याला 4चा पाडा बरोबर एक एक सोडून लिहायचा आहे. तर 24 हा बरोबर 6व्या एककावर येतो किंवा 6व्या सेंटीमीटर बरोबर येतो. तसेच नृत्यामध्ये 40, गायनात बरोबर 16, वादनात बरोबर 8 आणि एकांकिकेत बरोबर 4. तर अशा उंचीचे आपल्याला स्तंभालेख काढायचे. आता पुढचा प्रश्न आहे, एका ज्यूस सेंटरवरती एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार 2 वेगवेगळे स्तंभ काढा. आता 2 वेगळे स्तंभ काढा म्हणजे त्यांचे प्रमाण दिलेत. वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर 10 ग्राहक आणि दुसरा 1 सेंटीमीटर 5 ग्राहक. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक किंवा 5 ग्राहक घेतले तर आलेख कागदावरती काय फरक पडतो ते आपण पाहूया. आता ज्यूसचा प्रकार संत्री, अननस, सफरचंद, आंबा आणि डाळिंब आणि ग्राहकांची संख्या 50 30 25 65 आणि 10. आणि ग्राहकांची संख्या 50 30 25 65 आणि 10. आता या सगळ्या संख्या 10 आणि 5 ने भाग जाऊ शकतात. तर म्हणून आपण इथे ग्राहक 1 सेंटीमीटर 10 घेतले किंवा 5 घेतले. आता आपण काम करू. पहिले 1 सेंटीमीटर 10 ग्राहक घेऊन आपण एक आलेख कागदावरती स्तंभालेख काढू. तर काढल्यावर इथे तुम्ही पहिले प्रमाण लिहा, बरोबर मध्ये या आलेख कागदाची माहिती लिहा. त्या खाली एक्स अक्षावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण ज्यूस त्या
गाडीवरती आहेत ते आपण लिहिले आणि ग्राहकांची संख्या y अक्षावरती लिहिली. आता एक एकक सोडून दुसऱ्या एककावर संत्री लिहा. त्याची रुंदी, त्या स्तंभाची रुंदी 1 सेंटीमीटर एवढी ठेवा. पुन्हा तितकेच 1 सेंटीमीटरचे अंतर सोडून दुसरा स्तंभालेख काढा जो अनंतासाठी आहे आणि असेच अंतर सगळ्या ज्यूसच्या प्रकारासाठी ठेवा. यापुढे आपल्याला y अक्षावरती काय दाखवायचं तर 1 सेंटीमीटरवर 10 ग्राहक म्हणजेच काय, एक एककावर 10 ग्राहक, तर असे एक एक एककावर 10चा पाडा लिहित गेलो. याचा अर्थ असा आहे की आपला सगळ्यात मोठा स्तंभालेख हा कमी जागेत काढून होतो किंवा हा पूर्ण स्तंभालेख कमी कागदात किंवा कमी आलेख कागदावरती काढून होतो. तर संत्री एकूण 50 ग्राहक घेतात, अननसाचा ज्यूस हा 30 ग्राहक घेतात म्हणून 30 पर्यंत उंची दाखवली. सफरचंदा ज्यूस हा 25 पर्यंत दाखवला. तर बघा 20 आणि 25 यामध्ये कमी गडद लाईन येते ती म्हणजे 25 ची असते. त्या बरोबर त्या 25च्या समोर एक स्तंभालेख काढला तो आहे सफरचंदाचा. आता आंबा आहे किती 65 ग्राहक संख्या घेतात. आंब्याचा ज्यूस हा 65 ग्राहक संख्या घेतात किंवा 65 ग्राहक घेतात. तर 60 आणि 70 या दोन ठळक रेषांमध्ये अजून एक छोटी बरोबर मधोमध कमी ठळक असणारी रेषा आहे. त्या रेषेवर आपण थांबलो आणि तिथे आपण काढला 65 आणि त्यानंतर येते डाळिंब जे फक्त 10 ग्राहक घेतात. तर अशा प्रकारे आपण ह्या दिलेल्या प्रमाणासाठी आपण आलेख कागदावरती स्तंभालेख काढला. आता दुसरा स्तंभालेख काढायचा 1 सेंटीमीटर बरोबर 5 ग्राहक. तर लक्षात ठेवा इथे आपण 1 सेंटीमीटर 10 ग्राहक घेतले. आता इथे पुढच्या भागात 1 सेंटीमीटर 5 ग्राहक घ्यायचे. तर ह्या सगळ्या स्तंभांची उंची खूप जास्त होते. तर पाहूया कशी. तर हे पहा, जर मी 1 सेंटीमीटर 5 ग्राहक घेतले तर आपल्याला एककही तेवढ्याच मोजणे वाढवावे लागतात. म्हणजेच काय, आपल्याला संत्री जी 50 ग्राहक घेत होते तर 50 ची उंची पहा, एक एकक बरोबर जर 5 ग्राहक झाले तर बरोबर 10व्या रेषेवरती आपल्याला 50 पूर्ण होतात. अननस आपल्याला एकूण 30 ग्राहक घ्यायचे तर बरोबर 5चा पाडा लिहा आणि बरोबर 30च्या पुढे आपल्याला स्तंभ थांबवायचा आहे. अशा प्रकारे आपण बाकी पूर्ण आलेख पूर्ण केला. 5वा, सांगली जिल्ह्यातील 5 गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा आणि आपल्याला प्रमाण दिले एक y अक्षावरती 1 सेंटीमीटर 100 झाडे. गावांची नावे दूधगाव, बागणी, समडोळी, आष्टा, कवठेपिरान आणि वृक्षारोपण केलेली झाडांची संख्या 500, 350, 60, 420 आणि 240. तर चला यांचा स्तंभालेख काढू. लक्षात ठेवा 1 सेंटीमीटर 100 तर याला किती सेंटीमीटर लागतील 5, याला किती 3.5, याला किती 6, याला बरोबर 4 पूर्णांक दुसरी रेषा आणि याला बरोबर 5 पूर्णांक चौथी रेषा. तेवढ्या उंचीचे आपल्याला स्तंभालेख काढायचे. तर पाहूया आपण कसे म्हटले किंवा कसे मोजले ते. तर पहिले आपण माहिती लिहिली, हा ग्राफ किंवा हा आलेख कशाचा आहे, हा स्तंभालेख कशाचा आहे. त्यानंतर त्याचे प्रमाण लिहिले. आता सुरू करूया. y अक्षावरती आपण लिहिली झाडांची संख्या जी बरोबर y अक्ष डाव्या बाजूला येतो आणि x अक्षावरती लिहिले आपण गाव आहे त्यांची नावे. एक एकक सोडून आपण दुसऱ्या एककात आपण गावांसाठी स्तंभालेखाची रुंदी लिहिली. तसेच एक एककाचे अंतर सोडून दुसरा स्तंभ काढला, त्याची रुंदी 1 एकक ठेवली आणि असेच सगळे स्तंभांसाठी गेले. आता दूध गावात एकूण 500 झाडांची संख्या होती म्हणून बरोबर 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 ठेवले. तर हर एक एककावरती आपण 100 ने आपण अंक वाढवले किंवा 100चा पाढा लिहिला आणि 500च्या बरोबर रेषेवरती आपण दूध गावाची स्तंभालेख थांबवला. पुढचा आहे बागणी बरोबर 350 वरती संपतो. म्हणजेच काय, ह्या दोन ठळक रेषांमध्ये एक छोटी कमी ठळक असणारी रेषा आहे ती दाखवते 5वी. म्हणजेच काय, ह्या दोघांचा मध्य म्हणजे 350. तर 350 पर्यंत आपण हा स्तंभालेख काढला. त्यानंतर समडोली हा जातो 600 पर्यंत, 600 ही संख्या आहे. त्यानंतर येते आष्टा 420 आहे. 420 म्हणजे काय, 400च्या पुढे दुसरी रेषा बरोबर याच्या दुसऱ्या रेषेवरती आपण स्तंभालेख थांबवला. त्यानंतर आहे कवठेपिरान, हा आहे 540. 540 म्हणजे काय, 500च्या पुढे चौथी रेषा, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 100 दाखवतो तर एका रेषेची संख्या होते किंवा मोजमाप होते 10. तर बरोबर 40 पाहिजे म्हणून चौथी रेषा आपण 500च्या पुढची पकडली तर ती झाली इथे संपले. तर इथे आपला कवठेपिरानचा स्तंभ काढला. आता शेवटचा प्रश्न. यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या व्यायामाच्या प्रकारांसाठी खालील प्रमाणे वेळ देतो. या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा. आता इथे पहा, इथे प्रमाण दिले नाहीत तर प्रमाण आपल्याला ओळखायचे. आता व्यायामाचे प्रकार आहे धावणे, योगासन, सायकलिंग, गिर्यारोहण, बॅडमिंटन आणि वेळ दिलाय 35 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास 10 मिनिटं, 1.5 तास आणि 45 मिनिटं. तुम्ही पाहिलेत तर 1 तास 10 मिनिटं म्हणजे एका तासात 60 मिनिटे होतात आणि 60 अधिक 10 70 होतात.
दीड तास म्हणजे काय 60 आणि त्याचा अर्धा म्हणजे 30. 60 अधिक 30 होतात 90. तर 90 मिनिटं झाली आणि 45. ते सगळ्या संख्या 5 ने भागू जाऊ शकतात. तर प्रमाण घेऊ आपण 1 सेंटीमीटर बरोबर 5 मिनिटे. आता वळूया पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे. 6वा. यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकारांसाठी खालील प्रमाणे वेळ देतो. या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा. आता लक्षात ठेवा, इथे प्रमाण दिलेले नाही या प्रश्नात. बाकी सर्व प्रश्नांमध्ये प्रमाण दिले होते. याचा अर्थ काय, आपल्याला आता या प्रमाणाचा अभ्यास करायचा आहे. कशावरनं? दिलेल्या वेळेवरनं. तर काम करूया. व्यायामाचे प्रकार किती दिले? धावणे, योगासन, सायकलिंग, गिर्यारोहण आणि बॅडमिंटन. आणि वेळ दिले 35 मिनिटे, 50 मिनिटे, 1 तास 10 मिनिटे, 1.5 तास आणि 45 मिनिटे. आता तुम्ही पाहिलं ते हे सगळे संख्या 5च्या पाड्यात येतात. परंतु 5च्या पाड्यात येतात म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 5 मिनिटे जर घेतले तर हा स्तंभालेख खूप मोठा होऊ शकतो. म्हणजे त्याची उंची ग्राफ किंवा आलेख कागदाच्या बाहेर जाऊ शकते. मग दुसरा पर्याय असा की बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिनिटे जर घेतले तर स्तंभालेख थोडा आटोक्यात येतो. म्हणजे आपल्याला बरोबर आलेख कागदावरती तो स्तंभालेख काढता येईल. तर 35 सगळ्यांना आपलं पहिले मिनिटामध्ये बदलून घेऊया. तर 1 तास 10 मिनिटे म्हणजे किती झाले? 1 तास म्हणजे 60 आणि 10 मिनिटे म्हणजे बरोबर बेरीज केली तर उत्तर येते 70. 1.5 तास म्हणजे 60 आणि 30 तर एकूण झाले 90. तर सगळ्यात जास्त 90 संख्या इथे येते 90. त्यानंतर येते 70 येते, त्यानंतर 50, 35 आणि सगळ्यात शेवटी 45 मिनिटे. चला आता आपण काढूया स्तंभालेख तितक्याच उंचीचा. तर पहिले प्रमाण घेऊया. वाय अक्षावरती प्रमाण घेतलं 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिनिटे. आता मधोमध त्याची इन्फॉर्मेशन किंवा माहिती लिहिली, व्यायाम प्रकार व त्यांसाठी लागणारा वेळ. एक्स अक्षावरती लिहिूया व्यायामाचे प्रकार आणि वाय अक्षावरती लिहिले त्याला लागणारा वेळ मिनिटांमध्ये. कारण आपल्याला माहिती पाहिजे आपण मोजमाप मिनिटांमध्ये करतोय. तर म्हटल्याप्रमाणे वाय अक्ष बरोबर डाव्या बाजूला काढा आणि एक्स अक्ष बरोबर खाली पाया म्हणून काढा आणि त्यांचा छेदनबिंदूला ओ नाव द्या. तर एक एकक सोडून आपण दुसऱ्या एककात आपण त्यांची माहिती लिहिली व्यायामाच्या प्रकाराची. तर पहिला व्यायाम आहे धावणे, नंतर एक एकक सोडून दुसऱ्या एककावर काढला योगासने. असेच आपण सगळ्यांसाठी केले. आता धावण्यासाठी आपल्याला एकूण वेळ लागला होता 35 मिनिटे. तर 35 म्हणजे काय? तर 1 सेंटीमीटर बरोबर 10. तर हे 1 सेंटीमीटर वर 10, तर 10चे आपण पाडे लिहिले. आता 35 कुठे येतो? तर आपण काढूया. 30 आणि 40च्या मध्ये 35 येणार आणि तो बरोबर मध्य असतो. तर एक लक्षात ठेवा, या दोन ठळक लाईन किंवा रेषांमध्ये कमी ठळक असणारी रेषा असते ती बरोबर त्या दोन्ही संख्यांचा मध्य दाखवते, ती म्हणजे झाली 35. तर बरोबर 35 वरती हा स्तंभालेख थांबवला. तर इथून आपण रेषा काढत 35 पर्यंत घ्या, तिथे आडवी रेषा मारून पुन्हा हा स्तंभालेख पूर्ण करा. आता योगासने. योगासने करायला 50 मिनिटे लागतात. तर बरोबर 50 ची संख्या इथे आहे, तर 50 पर्यंत स्तंभालेख काढला. सायकलिंग साठी 70 मिनिटे लागतात, तर 70 पर्यंत स्तंभालेख आहे. गिर्यारोहणासाठी 90 मिनिटे लागतात, तर 90 मिनिटापर्यंत आपण स्तंभालेख काढला. आणि बॅडमिंटन साठी 45, तर पुन्हा 40 आणि 50च्या बरोबर मध्ये एक कमी ठळक लाईन आहे किंवा रेषा आहे, त्यापर्यंतच आपण उंचीचा स्तंभालेख काढला. तर अशा प्रकारे आपण स्तंभालेख काढतो. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण शिकलो स्तंभालेख दिलेल्या माहितीवरून कसा काढायचा. लक्षात ठेवा, दिलेली माहिती किंवा या स्तंभालेखामध्ये आपण काय काय केले, मोजमाप कसे केले, प्रमाण कसे केले. दुसरी गोष्ट, एक्स अक्षावरती काय माहिती लिहिली, वाय अक्षावरती काय माहिती लिहिली आणि ग्राफ किंवा आलेख हा काय माहिती दर्शवण्यासाठी लिहिला ते आपण पाहिले. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात भेटूया नवीन धड्यासह. तोपर्यंत धन्यवाद.